मी डॉक्टर अहमद काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात। प्राथमिक शिक्षण विभागात अनेक वर्षापासून एकच टेबलला चिटकून बसलेले सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रताप रुपनर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी तडकाफडकी बदली केली आहे। रुपनर यांना महिला व बालकल्याण विभागात पाठवण्यात आलं असून त्यांच्या जागेवर महिला बालकल्याण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी चंद्रकांत होळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। शिक्षण विभागातील अधीक्षक पदाचा पदभार रुपनर यांच्याकडे होता। त्यांच्या बऱ्याच तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या। जिल्हा परिषदेचे निवृत्त दिव्यांग केंद्र प्रमुख महादेव शिंदे यांची पेन्शन मंजूर होत नसल्यानं त्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केलं होतं। दरम्यान प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रताप रुपनर यांच्याकडेही शिंदे यांची फाईल होती, परंतु मागील 2 महिन्यापासून ते शिंदे यांना त्रास देत असल्याचं प्रहार संघटनेच्या निदर्शनास आलं होतं। प्रहार संघटनेने हे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या निदर्शनास आणून दिलं। त्या दिव्यांग महादेव शिंदे यांची परिस्थिती पाहून आवाळे या सुद्धा भावूक झाल्या। तातडीने प्रशासनाला प्रताप रुपनर यांना कारणे दाखवा नोटीस काढून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागवून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या। प्रहारचे जमीर शेख यांनी रुपनर यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। दरम्यान नोटीस देऊनही खुलासा न आल्यानं सीओ आवाळे यांनी त्यांची तडकाफडकी शिक्षण विभागातून हटवून थेट महिला बालकल्याण विभागात बदली केली असल्याची माहिती समोर येतेय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।